नमस्कार, मी गणेश चव्हाण GDC अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला तो फार महत्त्वाचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तो खूप उपयोगी ठरणार आहे. खास करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री त्यांना पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या वतीने धन्यवाद देतो. त्याचं कारण असं की हा जो निर्णय घेतला त्याच्यामधून जे विद्यार्थी परीक्षेच्या पहिल्या, दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातून जेव्हा बाहेर येतात त्यांना निराशा येणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी जे योजना काढलेली आहे ती फार महत्त्वाची आहे. तिचं नाव आहे निपुण सेतू. मित्रांनो, ही योजना वन एक्झाम मल्टिपल अपॉर्च्युनिटी या तत्वावर आधारित आहे. म्हणजे तुम्हाला एकाच प्रकारच्या पदासाठी तुम्हाला वेळोवेळी वेगवेगळे फॉर्म भरण्याची गरज नाही. अनेक वेळा तुम्हाला त्या फॉर्म भरल्यानंतर जे त्याची फीज आहे ते पण पे करण्याची गरज नाही. मित्रांनो, हे जे पद आहे एक कॉमन परीक्षा होणार आहे, ती MPSC द्वारे होणार आहे. आणि ही जेव्हा एक कॉमन परीक्षा घेतली जाईल त्या परीक्षेतील जे मार्क्स म्हणतो आपण, ज्याला स्कोअर कार्ड असं म्हटलं गेलं, की विविध पदांसाठी वापरता येणार आहे ते स्कोअर कार्ड. हे मॉडेल कसं आहे तर UPSCचा जो पॅटर्न आहे त्याप्रमाणे तो प्रेरित आहे. जसं UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये जसं IAS असेल, IPS असेल, IFS असेल, जो संदर्भ आहे त्याच धर्तीवर आहे. या निपुण जे सेतू आहे या योजनेचं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर ही UPSCच्या धर्तीवर याची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा, गोरगरीब विद्यार्थ्यांचा आणि त्यांना शाश्वती मिळणार आहे की वेळ आणि तुमच्या पैशाची बचत. एकदा परीक्षा दिली की त्या गुणाच्या आधारावर तुम्हाला समांतर कुठेतरी ज्या संवर्गाचा समावेश असेल आणि याच्यामध्ये जे संवर्ग वाढले ते 53 वरून 103 संवर्गाचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे आणि टोटल जवळजवळ आता 153 जवळपास झालेली आहे. खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही पूर्व परीक्षा दिलेली आहे, मुख्य परीक्षा दिली पण तुम्ही मुलाखत किंवा मुख्य परीक्षेमधून तुम्ही बाद झाला किंवा तुम्ही लिस्टमध्ये नाव आलं नाही तरी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. खाजगी क्षेत्रामध्ये मोठा संधी उपलब्ध तुमच्यासाठी असतील. हा सर्वात गेम चेंजिंग पण संवेदनशील मुद्दा आहे. मित्रांनो, MPSC स्कोअर कार्ड जो बेस आहे तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिक्रुटमेंटची संकल्पना, कंपन्यांना व्हेरीफाईड मेरिट लिस्ट मिळेल आणि विद्यार्थ्यांना सरकारी प्लस खाजगी दोन्ही पर्याय उपलब्ध होतील. पण याच्यामधून कंपन्या प्रत्यक्षात किती स्वीकारतील, कोणते सेक्टरमध्ये लागू होईल, विद्यार्थ्यांचा काय बेस असेल, तो हे GR किंवा जे इम्प्लिमेंटेशन असेल त्यावर अवलंबून असेल. धन्यवाद. जय हिंद.